शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। मात्र यामध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे श्रीकांत शिंदे हे अजून वेटिंगवर आहेत का, की ठाणे आणि कल्याणमध्ये कुठली जागा कोणी लढवायची याबाबत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे का, अशा एक न अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। काल खरं तर पहिली यादी ही शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली। त्यामध्ये हातकणंगले असेल, कोल्हापूर असेल किंवा इतर लोकसभा मतदारसंघ असतील त्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली। मात्र श्रीकांत शिंदे यांचं नाव हे पहिल्या यादीत नसल्यानं अनेक ज्या शंका आहेत त्या वाढलेल्या आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही अनेक दिवसांपासून जर आपण बघितलं तर कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती, दावे प्रतिदावे सुरू होते। कल्याण लोकसभेमध्ये सुरुवातीपासूनच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे दौरे सुद्धा झाले। त्यानंतर भाजपनं कल्याण लोकसभा हा आमचाच आहे आणि या ठिकाणी आमचाच उमेदवार निवडून येईल अशा प्रकारचे जे दावे आहेत ते सुद्धा खुलेआमपणे केलेले आपण बघितले आहेत। त्यानंतर सुद्धा कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कायमच जी आहे ती धुसफूस सुरू होती आणि अजून सुद्धा काही प्रमाणात जी धुसफूस आहे ती सुद्धा सुरू आहे। खरं तर काल जेव्हा पहिली यादी जाहीर झाली त्यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव सुद्धा जाहीर होईल अशी जी अपेक्षा आहे ती शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलेली होती। मात्र जेव्हा ही यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली त्यानंतर श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या यादीत नसल्यानं अनेक ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। त्यामुळे ठाणे आणि कल्याण यामध्ये कुठलं साटलोट जे दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे हे नेमकं काय असणार आहे आणि कोण कुठली डिमांड करतंय अजूनही पडद्यामागे दोन्ही लोकसभा ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभेवरून अनेक राजकीय घमासान सुरू असल्याची सुद्धा माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर ठाणे लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजन विचारे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र कल्याण लोकसभेमध्ये कोण उमेदवार असणार हे ठाकरे गटाकडून अजूनही ठाकरे गटाने सुद्धा हे अजून जाहीर केलेले नाही। त्यामुळे दोन्ही पक्षाकडून अजूनही कल्याण लोकसभेमध्ये चाचपणी सुरू आहे। नेमकं ठाकरे सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवार देतात का, कोणता उमेदवार देतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याचा अर्थ की कल्याण लोकसभेबाबत जे अनेक ट्विस्ट आहे ते वाढत चाललेले आहे। एकीकडे असं सुद्धा बोललं जातं की श्रीकांत शिंदे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून सुद्धा त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। जर ते ठाण्यामध्ये गेले तर कल्याणमध्ये भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना सुद्धा खासदारकीचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं अशी सुद्धा जी चर्चा आहे ती सुरू आहे। त्यामुळे कल्याण आणि ठाण्यामध्ये नेमकं दोन्ही पक्षांमध्ये काय सुरू आहे, कुठली सीट कुणाला सोडायची आणि कुठला उमेदवार द्यायचा यावरून अजूनही खलबत सुरू असल्याचं सुद्धा या ठिकाणी समजते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कल्याण लोकसभेचा शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार कोण असणार किंवा शिवसेनेला ही जागा या ठिकाणी भाजपला सोडावी लागते का, ठाण्याची जी जागा आहे ती भाजपाला सोडावी लागणार आहे आणि कल्याणची जागा जर भाजपाला गेली तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ठाण्यातून खासदारकीचे उमेदवार असतात का ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कल्याण लोकसभेचा तिढा हा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि नेमकी कोणाची वर्णी लागते, कोण या ठिकाणी उमेदवार असणार, कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार आणि विशेष म्हणजे तो कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे अनेक जे राजकीय ट्विस्ट आहेत या ट्विस्टची उकल जी आहे ती येणाऱ्या दिवसात होणार आहे। ठाकरे गटाची सुद्धा यादी जाहीर झालेली आहे। त्यामध्ये राजन विचारेंचं ठाणे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आलेलं आहे। मात्र कल्याण लोकसभेबाबत ठाकरेंनी सुद्धा चुप्पी साधलेली आहे। त्यामुळे हा जो एकंदरीत सस्पेन्स आहे आणि येणाऱ्या काळात नेमकं कल्याण लोकसभेचं राजकारण कुठल्या दिशेला जातं ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मयुरी चव्हाण, लोकमत।